हाय यूट्यूब। आज मी तुम्हाला ना पापलेट फ्राय दाखवणार आहे। मी आणलंय आणि ह्याला ना मी आज आपण जो मी रेग्युलर घरचा मसाला म्हणजे आपला लाल मीठ लाल मसाला घाटी मसाला मी जो घरचा रेग्युलर वापरते तो मसाला, मीठ, चिंच वगैरे हे असं काही लावलेलं नाही। मी हा बाहेरचा मसाला रेडीमेड मसाला फिश फ्रायचा मिळतो ना तो मी आणलाय। म्हटलं बघू आपण पण एकदा ट्राय करू, काय टेस्ट वेगळी लागते का ह्याच्यासाठी म्हटलं बघूया। तो त्या मसाल्यामध्ये सर्व काही होतं। मी फक्त त्याच्यामध्ये ना चिंचेचं आपण चिंच जरा भिजत ठेवतो ना 10-15 मिनिटं, तशी मी चिंच भिजत ठेवलेली आणि चिंच आणि थोडंसं मला मीठ कमी वाटलं म्हणून मी मीठ आणि चिंच फक्त लावले। बाकी तो पूर्ण मसाला हे बघा अर्धा तास मी कमीत कमी 20 मिनिटाच्या वरती ठेवलंत ना एकदम तुमच्या ना माशाला चव येणार। पण आता जर मी हा रेग्युलरचा मसाला नाही आपला बाहेरचा मसाला तरी पण मी 20 मिनिटं ठेवलेलं। पण रेग्युलर कुठलंही तुम्ही मच्छी फ्राय करताना तर 20 मिनिटाच्या कमी ठेवू नका, एकदम छान मसाला सोक येतो आणि मच्छीला ना खूप छान चव येतो, मसाला मुरला जातो। आणि हे बघा आता मी हे तळलेत आहेत आणि तळल्यानंतर बघा हे बघा किती छान दिसत आहेत। तुम्हाला मी टाकून पण दाखवते। मच्छी टाकताना कुठलं पण थोडासा तुमचा तवा थोडासा फ्राईंग पॅनमध्ये तळत असाल, कशामध्ये पण तळत असाल, मोस्ट ऑफ द फ्राईंग पॅन वापरा। मच्छी खाली स्टिक होत नाही, कवर त्याचा छान राहतो। माझा हा लहान आहे आणि मच्छी थोडी मोठी आहे म्हणून दोनच बसले तर फ्राईंग पॅनमध्ये। आणि लगेच टाकल्या उलटू नका, पलटी करू नका, थोडा वेळ थांबा, थोडंसं त्याला भाजू दे आतून बाहेरून, त्याच्यानंतरच पलटी करायला जा, लगेच पलटी करू नका। तेल टाका त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित 5 ते 7 मिनटं झाले, 5 मिनटं झाले, थोडीशी साईड सोडली ना मग पलटी करा, लगेच पलटी नका करू। थोडंसं तेल टाकते, थोडंसं मला कमी वाटतं आहे, थोडंसं तेल टाकते। हे बघा एक तेलाची धार सोडली, खूप छान लागतात भाकरी बरोबर वगैरे फ्राय करा। हे बघा चांगल्या स्लाइस आहे ना अशा कडा मारून आणा, अशा कडा तुम्ही मारल्यात ना अशा स्लाइस देऊन आणलत ना मच्छीला तर तुमची मच्छी ना म्हणजे पूर्ण मसाला सोक करते। वरून अशा पातळ स्लाइस दिल्यात ना तर मसाला सोक नाही करत आणि मसाला मुरवट ठेवा। जो पण मसाला कराल लाल मसाला कांदा खोबऱ्याचा मसाला तो थोडा वेळ मुरवट ठेवा, त्याच्यानंतरच पलटी करा आणि तळायला घ्या, त्याच्यानंतरच तळायला घ्या। खूप छान होते मच्छी। हे बघा माझा चॅनल तुम्हाला आवडत असेल बघायला तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनल